माझं ग्रॅज्युएशन 2019ला झालं हं. आणि 2019लाच मी अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे ग्रॅज्युएशनचं फायनल इयर असतानाच मी विचार केला होता, की एम-पी-एस-सी करायचं. सुरुवात करायची असेल तर स्टेट बोर्ड आणि एन-सी-आर-टीज पासून सुरुवात करा. ॲक्चुअली माझी सुरुवात थोडी चुकलेली, की मी सिलेबस नाही बघितला, पेपर्स नाही बघितले, पेपरचा पॅटर्न समजून नाही घेतला. मेन्समध्ये किती सब्जेक्ट असतात हे सुद्धा सुरुवातीला माहिती नव्हतं. म्हणजे खूप चुकीच्या ट्रॅकने सुरुवात होती. पी-वाय-क्यू हा सर्वात मोठा फॅक्टर आहे, की तुम्ही वाचायचं काय, सोडायचं काय? कारण एम-पी-एस-सीमध्ये हजारो पुस्तकं आहेत. बरोबर. एकदा जर आपण एका विषयाला हात लावतो म्हटलं तर ढीग लागलेल्या पुस्तकांचे. असं कधी वाटलं नाही, की आपणही कुठेतरी पुण्यात जाऊन क्लास करावा वगैरे? जर तुम्हाला कुठल्याही गावामध्ये राहूनही योग्य मार्गदर्शन मिळत असेल, तर तुम्ही तिथे बसूनही अभ्यास करू शकता. 19ला सुरुवात केली अभ्यासाला आणि 2-3 महिन्यातच वडील एक्सपायर झाले 2-3 महिन्यानंतर. घरच्यांचं प्रेशर म्हणजे बाकी नातेवाईकांचं प्रेशर होतं, की आई एकटीच होती आणि आईचं पण एज खूप जास्त, थोडेफार हेल्थ इश्यूज वगैरे ते सुरूच असतात वयाच्या हिशोबाने. तर त्यांचं असं होतं नातेवाईकांचं, की लग्न करून टाका पटकन. बरोबर. आता म्हणजे किती दिवस शिकवणार, सेटल्ड करून टाका. मुलींमधून पहिली आलेली मुलगी घरी बसून अभ्यास करते, कुठला क्लास करत नाही, पुण्यात नाही. नाही, दिल्लीला नाही, नागपूरच्या घरी बसून अभ्यास करते. क्वांटिटी जो अभ्यास आहे त्याच्यापेक्षा क्वालिटीवर जास्त भर द्यायला पाहिजे, एक्झॅक्टली. की असं काही आवश्यक नाही, की तुम्ही खूप 10-10 कंटिन्यू 10-10 तास अभ्यास करायलाच पाहिजे. प्रीच पास नसेल होत, कुठल्याच एम-पी-एस-सीची प्री पास होत नसेल, तर मग आपण अल्टरनेटिव्ह शोधायला पाहिजे. एम-पी-एस-सीमध्ये सिलेक्शन झालं म्हणजे कोणीतरी देवता आहे किंवा खूप काही विशेष आहे असं काही नसतं. म्हणजे प्रत्येकाच्या आपापल्या क्वालिटीज असतात आणि ते आपल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये पण आपण दाखवूच शकतो. योग्य वेळी घेतलेली एक्झिट ही सगळ्यात मोठं यश असू शकतं बरोबर. तुमचं. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. बऱ्याच दिवसानंतर आपण अधिकाऱ्यांकडे पुन्हा एकदा वळलेलो आहोत. मध्यंतरी आपली नवदुर्गांची सिरीज चालू होती. तीच सिरीज कंटिन्यू आहे असंही म्हणायला हरकत नाही, कारण आजही एक नवदुर्गा आपल्यासोबत आहेत. राज्यसेवा 2023मध्ये मुलींमधून प्रथम क्रमांकाने ज्यांची निवड झाली, ज्यांची डेप्युटी कलेक्टरपदी निवड झाली, सुरुवातीला त्यांचं ASOपदी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसरपदी देखील त्यांची निवड झाली होती, अशा वैष्णवी बावस्कर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार सर. खरं तर तुमची ओळख करून देणं ही एक फॉर्मॅलिटी होती, कारण स्पर्धा परीक्षेतील जो विद्यार्थी आहे तो प्रत्येकजण तुम्हाला ओळखतो आणि तुमच्या बॅचमधले जेवढे इंटरव्ह्यू झाले त्यांच्या प्रत्येक कमेंट्समध्ये हे होतं, की वैष्णवी बावस्कर मॅडमचा इंटरव्ह्यू हा तुम्ही घ्या, त्यांचा पॉडकास्ट करा. शेवटी तो योग आलाय, तुम्ही आज वास्तव थँक यू कट्ट्यावरती सर. आलात. सो प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं, की तुमचा प्रवास तर जाणून घ्यायचा आहे, त्याच्यासोबत तुमच्या अभ्यासाची पद्धत असेल किंवा एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही डायरेक्ट मुलींमधून पहिले आलात, कारण तुमचा पहिलाच रिझल्ट होता तो आणि तुम्ही टॉपर. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं क्रमप्राप्त आहे. सर्वात आधी म्हणजे स्पर्धा परीक्षा, तुम्ही नागपूर भागातल्या, काय स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं काय ठरलं होतं? सर्वात पहिले तर मी थोडक्यात माझा परिचय देते. माझं नाव वैष्णवी हरिभाऊ बावस्कर. मी मूळची नागपूरची आहे आणि माझं 12वी पर्यंतचं शिक्षण नागपूरमध्येच झालेलं. त्यानंतर मी फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये पदवी घेतली क्या बात आहे. आणि फॉरेन्सिक सायन्स नंतर फायनल इयरला असताना मला नंतर समजलं, की फॉरेन्सिक सायन्सला जर आपल्याला पुढे करियर ऑप्शन म्हणून चूज करायचं असेल, तर फर्दर स्टडीज आणि आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे जावं लागेल आणि त्यासाठी खूप खर्चिक पण होतं आणि फायनान्शियल बॅकग्राऊंड असा नव्हता, की इतका खर्च करू शकेल. मग एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल समजलं फायनल इयरला असताना, की इथे आपण हार्डवर्क आणि फक्त अभ्यासाच्या जोरावरती आपल्याला जे पाहिजे ते मिळवू शकतो. बरं. आणि हा एक आपल्याला खूप मोठा प्लॅटफॉर्म पण अवेलेबल करून देईल, की मी माझ्यासारख्या लोकांसाठी काहीतरी करू शकेल. क्या बात आहे. की मी ज्या परिस्थितीतून आली त्या परिस्थितीतल्या मुलांसाठी सुद्धा मी काहीतरी करू शकेल. यासाठी मग मी एम-पी-एस-सीचा अभ्यास सुरू केला. बरं. मग त्याच्या आधी आणि माहित नव्हतं काही? त्याच्या आधी माहिती नव्हतं. म्हणजे फायनल इयरला असताना आमच्या कॉलेजमध्ये एक आय-एस ऑफिसर आलेले आणि त्यांच्या थ्रू आम्हाला समजलं, की यू-पी-एस-सी काय आहे किंवा एम-पी-एस-सी काय आहे आणि काय आवाका असतो या एक्झामचा, पोस्टचा. तेव्हापासून मग मी अभ्यासाला सुरुवात केली. तो आवाका ऐकल्यानंतर भीती नाही वाटली? थोडी वाटली आणि वाटणं साहजिक पण होतं. पण जेव्हा मी माझ्या काही ओळखीचे लोकं होते, ज्यांनी मला सुरुवातीला गाईड केलं, जे त्या सेक्टरमध्ये होते. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर समजलं, की जर आपण प्रयत्न केले तर होऊ शकतो आणि त्या क्वालिटीज मी माझ्याकडे
असतील किंवा नसतील त्या बिल्डअप होऊ शकतात. ओके. मग ही सुरुवात कधी झाली? ग्रॅज्युएशन चालू असताना की संपल्यानंतर? संपल्यानंतर. माझं ग्रॅज्युएशन 2019ला झालं आणि 2019लाच मी अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे ग्रॅज्युएशनचं फायनल इयर असतानाच मी विचार केला होता की MPSC करायचं, MSc न करता. आणि तेव्हाच मी थोडंफार सर्च सुरू केला आपला ऑनलाईन किंवा YouTubeच्या माध्यमातून, याला त्याला विचारून. काही मैत्रिणींनी पुण्यामध्ये क्लासेस लावलेले, तर त्यांच्याकडून थोडं गाईडन्स घेऊन अशी सुरुवात झाली. मग ते बुक्स असतील किंवा अभ्यासाची स्ट्रॅटेजी असेल, हे सगळं ऑनलाईनच तुम्ही पाहिलं येस, सुरुवातीला? ऑनलाईन बघितलं आणि माझ्या मैत्रिणी होत्या ज्यांनी चांगल्या कोचिंगमध्ये इकडे पुण्याला येऊन क्लासेस लावलेले होते, तर त्यांच्याकडून थोडं गाईडन्स घेतलं. अच्छा. आणि त्या पद्धतीने त्या हां, बेसवरती त्या तुम्ही बेसवर सुरुवात केली. तिकडे आणि सुरुवात केली. सुरुवातीला असंच सांगितलं जातं कुठल्याही टॉपर्स टॉकमध्ये, की सुरुवात करायची असेल तर स्टेट बोर्ड आणि NCERTs पासून सुरुवात Exactly. करा. तर मी NCERTs पासूनच सुरुवात केली. काय वाचायचं कळत होतं त्यावेळेस? तेव्हा नाही, सरसकट सगळ्या पुस्तकं वाचून काढलेल्या. पण जिओग्राफीमध्ये नाही समजल्या गोष्टी, की पूर्ण कधी-कधी तर असं व्हायचं 2-4 चॅप्टर वाचून घेतले आणि काय नेमकं घ्यायचं होतं याच्यामधून समजलंच नाही. तेव्हा मग YouTubeला जाऊन त्या एक लेक्चर्सचे व्हिडिओज बघायचे, एक लेसनचे. तर मग तेव्हा थोडं समजायला लागलं. बरं. म्हणजे सुरुवातच तुमची ही ही अशी अशी होती. इकडून तिकडून गोळा करून किंवा हां. ऑनलाईन पाहून कशा पद्धतीने करायचंय. मग प्रॉपर स्टडी कधी स्टार्ट झाला? प्रॉपर स्टडी म्हणता येईल, की ॲक्चुअली मी थोडा बॅकग्राऊंड सांगते. येस. माझी मम्मी हॉस्पिटलमध्ये अटेंडंट होती. बरं. तिथे त्यांच्या ओळखीचे एक होत्या मॅडम, ज्यांनी मग नंतर UPSCचं कोचिंग सुरू केलं. ओके. हां, तर मी त्यांच्याकडे गेले गाईडन्सला. तर मग तिथे जाऊन समजलं, की काय नेमकं वाचायला पाहिजे. तर तेव्हा तिथे एक माझी मैत्रीण होती, प्रगती जगताप, जी आता ABDO आहे. तर तिच्या थ्रू मला एक्झॅक्टली समजलं, की MPSCची रिक्वायरमेंट काय आहे, की तुम्ही सुरुवात कशी करायला पाहिजे. ॲक्चुअली माझी सुरुवात थोडी चुकलेली, की मी सिलेबस नाही बघितला, पेपर्स नाही बघितले, पेपरचा पॅटर्न समजून नाही घेतला. मेन्समध्ये किती सब्जेक्ट असतात हे सुद्धा सुरुवातीला माहिती नव्हतं. म्हणजे खूप चुकीच्या ट्रॅकने सुरुवात होती. तर तिच्याकडून मला एकदम बेसिक गोष्टी समजल्या. तेव्हा ती मेन्सचा अभ्यास करत होती आणि नागपूरमध्ये मी पहिल्यांदा कोणीतरी बघितलेलं, की जी राज्यसेवेचा मेन्सचा अभ्यास मेन्स करत आहे. नागपूरमध्ये. आणि ती माझ्यासाठी एकदम असं आयडियल व्यक्तिमत्व, की ही जे सांगेल ते मी करायचं म्हणून. तर मग मी तिच्या पद्धतीने थोडा अभ्यास सुरू केला. मग तिनेच मला एक अजून दुसऱ्या क्लासचा रेफरन्स दिला. मग त्या क्लासमध्ये गेली. त्या सरांनी पण गाईड केलं ओके. आणि अशी खरं तर आजचा पॉडकास्ट घेण्यामागचं कारण आणि जे काही मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या नावाचं जे काही उदो-उदो होत होतं, की मॅडमचा इंटरव्ह्यू घ्या, मॅडमचा इंटरव्ह्यू घ्या. ते कारण तेच आहे, तुम्ही ज्या चुका सुरुवातीला केल्या, त्या चुकांमधून तुम्ही पुढे गेलात आणि तुम्हाला यश मिळालं. बरोबर. त्या चुका विद्यार्थ्यांना करून द्यायच्या नाहीत. म्हणून हं. खरा आजचा पॉडकास्ट. बरोबर. आता काय सांगाल तुम्ही? मग कशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला कळलं, की तुम्ही चुकातून पुढे गेलात, मग कशा पद्धतीने अभ्यास करत होता? सगळ्यात आधी तर समजलं, की सिलेबस आपल्याला पहिल्यांदा सिलेबस माहिती पाहिजे, की सिलेबसमधला एकूण एक पॉइंट माहीत पाहिजे, की तुम्हाला नेमकं वाचायचं काय आहे. दुसरी PYQ अॅनालिसिस. PYQ हा सर्वात मोठा फॅक्टर आहे, की तुम्ही वाचायचं काय, सोडायचं काय. कारण MPSCमध्ये हजारो पुस्तकं आहेत. बरोबर. एकदा जर आपण एका विषयाला हात लावतो म्हटलं तर ढीग लागलेल्या पुस्तकांचे आणि इतकं पॉसिबल नाहीये, की आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शक्यच शकतो. नाही. तर सोडायचं काय हे समजलं पाहिजे Exactly. पुस्तकातून. एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी आपल्याला PYQ अॅनालिसिस करायला पाहिजे. PYQ अॅनालिसिस म्हणजे फक्त पेपर सोडवणे नव्हे, तर पेपरमधले जे 4 ऑप्शन्स आहेत, त्या 4 ऑप्शनचं काय कनेक्शन आहे, पुढे त्या एखाद्या ऑप्शनवरून पुढचा प्रिलिम्समध्ये किंवा मेन्समध्ये प्रश्न तयार होतो. तर ते कुठेतरी लिंक करता येतं. बरोबर. तर अशी सुरुवात केली आणि दुसरी गोष्ट, की क्वालिटी बुक्स रेफर करायच्या. म्हणजे खूप नवीन-नवीन पुस्तकांवर भर देण्यापेक्षा लिमिटेड सोर्स ठेवले मी. समजा पॉलिटीसाठी आहे तर 2-3 पुस्तकं इनफ झाल्या. लक्ष्मीकांत आहे किंवा गव्हर्नन्सचे एक पुस्तक आहे. तर या ज्या लिमिटेड सोर्स आहे, त्या लिमिटेड सोर्सचंच वारंवार रिव्हिजन आवश्यक आहे. खूप वेगवेगळे सोर्सेस गोळा करून अभ्यास करण्यापेक्षा कमी सोर्सेसमध्ये मॅक्झिमम रिव्हिजन करणं बेनिफिशियल ठरतं. बरोबर. कारण मला वाटतं मी आजपर्यंत एक 700-800 अधिकाऱ्यांचे पॉडकास्ट केले असतील. प्रत्येकाचं म्हणणं हेच असतं, की PYQ अॅनालिसिस येस. हा एक पॉइंट आणि दुसरा कमी सोर्समधून जास्तीत जास्त रिव्हिजन. हं. तरीही विद्यार्थी आपल्या ऐकायला
तयार नसतात. आज कदाचित तुम्ही सांगितल्याच्या नंतर पुन्हा एकदा ते ऐकतील. नाही, ऍक्च्युली कसं आहे, कुठलाही टॉपर सुद्धा सांगू शकत नाही की तुम्हाला एक्झॅक्टली काय वाचायचं आणि काय सोडायचं आहे, किंवा कसा अभ्यास करायचा आणि कसे पेपर सोडवायचे. हे आपल्याला आपलं व्ह्यूज तयार करायचे असतात Exactly. आणि ते फक्त PYQ मधूनच होऊ शकतात असं बरोबर. मला वाटतं. PYQ हा तुमचा आरसा आहे, हो, एक्झामचा आरसा बरोबर. आहे, की काय विचारलं जाऊ शकतं आणि कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं हे Yes. PYQ सांगू शकतात येस, तुम्हाला. बरोबर. नाहीतर तुम्ही आपलं ते डॉंकी वर्क आपण ज्याला म्हणतो, हम्म. पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत चाललेत वाचत. हो. पण मग तुम्ही आता नागपूरमध्ये, आता तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की तुमच्या काही मैत्रिणींनी पुण्यामध्ये क्लास केला होता, हम्म. त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन भेटलं, तुमच्या व्हिडिओ मॅडम तुमच्या मैत्रिणी आहेत त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन हम्म. भेटलं. असं कधी वाटलं नाही की आपणही कुठेतरी पुण्यात जाऊन क्लास करावा वगैरे? ऍक्च्युली सुरुवातीला वाटायचं की मी कुठेतरी मागे पडते, की मला जे पाहिजे ते मिळत नाहीये. पण मग रिझल्ट्स येत गेले. पहिल्या अटेम्प्टला प्री नाही निघाली, दुसऱ्या अटेम्प्टला प्री पास होत गेली. माझ्या मैत्रिणींचे पण रिझल्ट्स बघायचे मी, तर अप्रॉक्सिमेटली थोडाफार सेमच स्कोर असायचा. तर Okay. मग असं वाटायचं की ठीक आहे, आपण इथे राहूनही अभ्यास करू शकतो, कारण आपल्याला गायडन्स तर मिळत आहे. आणि त्याचा फायदा असा झाला की माझ्या मैत्रिणीचा रिझल्ट 2020च्या बॅचला आलेला. मग तिच्या अजून ओळखी वाढल्या, ती CPTP मध्ये गेली आणि मग बाकीचे जे ऑफिसर्स होते त्यांचं पण गायडन्स मी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जिथून जिथून जे जे घेता येईल ते घ्यायची मी. बरोबर. मार्गदर्शन खरंच गरजेचं असतं, परंतु ते कुठून घ्यायचं आणि ते घेण्याची इच्छाशक्ती आपली पाहिजे स्वतःची, बरोबर. तर ते कुठूनही मिळू शकतं. Yes, जसं तुम्ही बरोबर. मिळवलं. म्हणजे प्रत्येक वेळेस क्लासच करावा असंही काही नाही. आणि असंही नाही की जर एखाद्या विद्यार्थ्याला जर खरंच मार्गदर्शनाची गरज असेल तर त्यांनी ते केलंही पाहिजे. पण आपल्याकडे काय होतं, विद्यार्थी बऱ्यापैकी MPSCचा किंवा UPSCची तयारी करायची म्हटलं की पुणे किंवा दिल्ली हे त्यांच्या डोक्यात फिक्स बसलेलं असतं. आणि दिल्लीला किंवा पुण्याला गेल्याशिवाय पासच होऊ शकत नाही किंवा तुम्ही अधिकारी बनूच शकत नाहीत, असा एक समज असतो. याच्यावर तुमचं काय मत आहे? असं काही नाही आहे. म्हणजे पहिली गोष्ट तर आता आता हे तर तुमचं माझा उदाहरणच आहे. हां, हे माझंच उदाहरण आहे. पण जर तुम्हाला कुठल्याही गावामध्ये राहूनही योग्य मार्गदर्शन मिळत असेल, तर तुम्ही तिथे बसूनही अभ्यास करू शकता. बरोबर. प्रॉपर आवश्यक आहे तुम्हाला प्रॉपर ट्रॅक मिळाला पाहिजे. तो ट्रॅक कुठूनही मिळाला तरी काही म्हणजे फरक पडत नाही इतका, बरोबर. असं मला वाटतं. म्हणजे योग्य ट्रॅक जर ट्रॅक तुम्हाला मिळाला मिळाला तर तर तुम्ही बस. 100% त्या ट्रॅकने जाऊ शकता. येस. कदाचित तुम्हाला तो योग्य ट्रॅक तिथंच मिळाला होता, नाहीतर तुम्ही मुंबई आपलं नागपूर ते पुणे हा रेल्वेचा ट्रॅक पकडला असता. मे बी. तुमचं पहिलं सिलेक्शन मला वाटतं ASO म्हणून झालं. नाही, माझा पहिला रिझल्ट फॉरेस्ट अकाउंटंटचा आलेला. बरं. पण त्याच पिरियडमध्ये ASOचा पण रिझल्ट आला, म्हणून मी फॉरेस्ट अकाउंटंट सोडली, म्हणजे मी जॉईनच केली नाही. काय भावना होत्या त्यावेळेस? फॉरेस्ट AS अकाउंटंट हा पहिल्या 4 वर्षानंतरच्या मेहनतीनंतरचा रिझल्ट होता आणि माहिती होतं ASOचा पण मे बी रिझल्ट येणार आहे म्हणून. तर म्हणजे सेटल्ड असतो आपण, आता काहीतरी आपण अचीव्ह केलेलं आहे. मग आता आपल्याला जे एक्झॅक्टली पाहिजे राज्यसेवेतून त्याच्याकडे म्हणजे अभ्यास करण्याची जी हे होती पद्धत, ती अजून कॉन्फिडन्स आला. तो जो आणि डोक्यावरचा प्रेशर होता, 4 वर्ष हां, ते आपण अभ्यास कमी करतोय काहीच नाही, ते कमी झालं आणि तुम्ही झाला. इकडे राज्यसेवेकडे स्विच. पण हां. मग तुमचं टार्गेट काय होतं? तुम्ही सांगताय की फॉरेस्ट अकाउंटंटचा पण तुम्ही पेपर दिला होता, त्याचं तुमचं सिलेक्शन झालं. ASOचं पण तुमचं सिलेक्शन झालं आणि राज्यसेवेमध्ये पण तुमचं सिलेक्शन झालं. हां. टार्गेट, आता कारण बरेच जण सांगतात की तुमचं फोकस काहीतरी एक असला पाहिजे. तुमचा फोकस काय होता? सुरुवात जी झाली माझी, सुरुवातीपासून राज्यसेवा हा फोकस होता पहिली गोष्ट. पण राज्यसेवेमध्ये पहिल्या अटेम्प्टला प्री निघाली नाही आणि दुसऱ्या अटेम्प्टला म्हणजे मी बघायची की मुलांचे 4-4, 5-5 वर्ष रिझल्ट्सच येत नाहीये. तर मी कंबाईनला पण थोडाफार फोकस ठेवायची, की कंबाईनचा परीक्षा आली. फोकस पूर्णतः राज्यसेवा होता, पण परीक्षा आली तर ते 1-2 महिने मी कंबाईनकडे स्विच करायची. कारण आवश्यकता होती पहिले स्टेबिलिटीची. कारण घरात मी एकटी होती. वडील एक्सपायर झाले 2019ला. तर अरे बापरे! मला होतं की आधी आपल्याला स्टेबल व्हायचं आहे. डिप्रेशन वगैरे या गोष्टी नको आहेत. तर त्याच्यासाठी मी कंबाईनचा अभ्यास करायची. पण मग मी क्लास 3 आणि क्लरिकल पोस्टकडे लक्षच दिलं नाही कधी. आणि ती पण माझी एक मे बी चूक पण समजता येईल, की मी टायपिंगच केली नाही कधी. त्याच्यामुळे मग दरवेळेस म्हणजे पेपर ते देताच आले नाहीत. मग कंबाईन केल्यानंतर म्हणजे कंबाईनकडे असा फोकस होता. पहिले 2 वर्ष राज्यसेवा आणि मग नंतर तिसऱ्या अटेम्प्टला राज्यसेवेला इंटरव्ह्यूपर्यंत गेली आणि ASOचा पण इकडे रिझल्ट आला. आणि मग नंतर पण म्हणजे काय झालेलं, सरळ सेवाचा इकडे रिझल्ट्स 3 अटेम्प्ट झालेले होते. कुठलाच रिझल्ट आलेला नाही.
मग सरळ सेवेची ॲडव्हर्टाईज सुरू झाल्या, तलाठी आणि फॉरेस्टवर हे सगळं. मग 4थ्या वर्षी असं वाटलं, की आपल्याला ॲटलीस्ट स्टेबल व्हायचं आहे आधी. तर मी सगळे सरळ सेवेचे फॉर्म भरलेले मॅक्सिमम. तर त्यामधून माझं तलाठी, नगर परिषद आणि फॉरेस्ट अकाउंटंट अशा 3 पोस्टमध्ये सिलेक्शन झालेलं. क्या बात आहे. हां. म्हणजे तो तुमचा प्लॅन बी होता. हो, प्लॅन बी होता, म्हणजे की इकडे काही हे नाही तर सोडायचं हां. नाहीये आता. म्हणजे हे जर निघालं, तर मग काही खरं नाही. बरोबर. समजा नाही आला रिझल्ट तर. बरोबर. कारण तेही खूप गरजेचं होतं. कदाचित ते नसतं तर तुमच्या डोक्यावरचं प्रेशर अजून अजूनही वाढलं असतं. वाढलं असतं आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूवरती बरोबर. म्हणा किंवा मेन्सवरती झाला असता हं, निगेटिव्ह, हं. जो आता पॉझिटिव्ह झाला. येस, बरोबर. बरं. तुम्ही आता बोलताना सांगितलं, की मला हे माहीत नव्हतं, की तुमचे वडील 2019ला हं. तुम्हाला सोडून गेले. तुम्ही 2019लाच अभ्यास पण सुरू केला होता. हो. 2020ला कोविड आला. मग ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून तुम्ही अभ्यास करत होता. कसं हं. शक्य होतं? 19ला सुरुवात केली अभ्यासाला आणि 2-3 महिन्यातच वडील एक्सपायर झाले 2-3 महिन्यानंतर. घरच्यांचं प्रेशर म्हणजे बाकी नातेवाईकांचं प्रेशर होतं, की आई एकटीच होती आणि आईचं पण एज खूप जास्त, थोडेफार हेल्थ इश्यूज वगैरे ते सुरूच असतात वयाच्या हिशोबाने. तर त्यांचं असं होतं नातेवाईकांचं, की लग्न करून टाका पटकन. बरोबर. आता म्हणजे किती दिवस शिकवणार, सेटल्ड करून टाका. पण मम्मीचं आधीपासून एक होतं, की आधी तिला पायावर उभं करायचंय. तिला सक्षम करायचं, त्याच्यानंतरच मी करेल. म्हणजे आई माझी एकदम भक्कम होती आधी सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत रिझल्ट्स माझे जात गेले. इथे पुण्यामध्ये असताना किंवा घरातून बाहेर असताना आपल्याला रिझल्ट गेले याचं एवढं जाणवत नाही. जितकं आपण घरात बसून जर अभ्यास करत असू, तर ते खूप जाणवतं. कारण रोज आपल्याला डोळ्यासमोर दिसत बरोबर. आहे या गोष्टी, की आई किती मेहनत करते आहे. मग त्याच्यानंतर मम्मीचं रिटायरमेंट पण झालं 2020-21ला. मग तेव्हा फायनान्शियली अजून वीक झालं. म्हणजे काही सोर्स ऑफ इन्कम सगळा बंद झाला. आणि अभ्यासाला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी ठरवलं होतं, की माझा अभ्यास मी स्वतःच्या भरोश्यावर करायचा आहे. तर मी कोचिंग घ्यायची म्हणजे मी होम ट्युशन्स घ्यायची. बरं. हां, तर होम ट्युशन्स मी शेवटपर्यंत सुरू ठेवल्या आणि शेवटी शेवटचा जो अटेम्प्ट होता तेव्हा मग महाज्योतीचा पण मी लाभ घेतला. तर त्याच्यामुळे पण इकॉनॉमिक स्टेबिलिटी आली. तर बाकी जो माझा फ्रेंड सर्कल होता यांनी मला या पूर्ण जर्नीमध्ये खूप मदत केली आणि दुसरी गोष्ट माझी आई. म्हणजे हे पूर्ण वेळ मोटिव्हेशन होतं माझ्यासाठी, की आम्ही आहो, म्हणजे मी इतकं केलेलं आहे तुझ्यासाठी, तुला फक्त अभ्यास करायचा आहे. बरोबर. हां, तर त्याच्यामुळे मी करत गेले अभ्यास. नाही खरं आहे. कारण बरेच जण अपयशामागे काहीतरी कारणं सांगत असतात. हं. आर्थिक परिस्थिती नाजूक होती, कौटुंबिक परिस्थिती अ, वेगळी होती किंवा कुटुंबाची साथ नव्हती. अशी कारणं खूप दिली जातात. पण तुम्ही होम ट्युशन घेतले, तुमच्या मित्रांनी, हं. आई-वडिलांनी, आईने तुम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि तुमची म्हणजे ती इच्छा होती, ती हं. बनायची. तुमची इच्छाशक्ती स्ट्राँग होती. येस. तुम्ही ते करत गेलात. हां. म्हणून हे शक्य होतं. तुम्ही जर ते कारणं देत बसला असता, तर कदाचित त्याच वेळेस तुमचं लग्न झालं असतं. हो. ॲक्चुअली मला असं वाटतं, की जर आपल्याला खरंच एखाद्या गोष्टीची इच्छा असेल ना, ते आपोआप मार्ग आपल्यासाठी मोकळे होत जातात. बरोबर. तर असे लोकं पण मला भेटत गेले. म्हणजे झिरो बॅकग्राऊंड होतं. काहीच ऑप्शन्स नव्हते तेव्हा तर. पण करण्याची इच्छा होती, तर सगळं जुळून आलं त्या त्या गोष्टी आणि रिझल्ट आला. क्या बात! पहिला रिझल्ट आला त्यावेळेस काय भावना होत्या? कुणाला सांगितला होता पहिला रिझल्ट? पहिला रिझल्ट तर पहिले तर आईलाच सांगितलेलं, की आता बस म्हणजे स्टेबल झालेलं आपण रिझल्ट आलेला आणि राज्यसेवेचा रिझल्ट आला तेव्हा असं म्हटलं तर मी तेव्हा ऑफिसलाच होती. बरं. आणि आपला रँक 136 आलाय हे मला दुसऱ्यांकडून समजलंय. पण मुलींमधून कितवा आलाय हे माहिती नव्हतं. बरं. मी लिस्ट स्क्रोल करत होते. पहिले 135 सगळे मुलांची नावं दिसले. 136वा रँक माझा दिसला. क्या बात है! तो मला थोडासा शॉक लागला, की 135 मुलंच कसं काय असू शकतात ना, मग एकही मुलगी नाही. मी 2-4 वेळा चेक केला. मला बाकीच्या लोकांचे पण फोन यायला सुरुवात झाली, की "मॅडम तुमचा फर्स्ट रँक आलेला आहे" म्हणून. तेव्हा मी आईला फोन केला घरी. म्हणजे मम्मीला एम-पी-एस-सी किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये इतकं समजत नाही. पण तेव्हा तिला डेप्युटी कलेक्टर आणि महाराष्ट्रातून पहिली एकदम भारी वाटलं. बरोबर. डेप्युटी कलेक्टरपेक्षा महाराष्ट्रातून पहिली माझी मुलगी हां. आली याच्यातच हो. त्यांना जास्त आनंद खूप झाला आनंद असेल. झाला. मग आता ज्यावेळेस रिझल्ट लागला, म्हणजे पहिला रिझल्ट लागला त्यावेळेस वडील होते? नाही. हं. 2019लाच वारले. ओके. माझा हां, रिझल्ट बरोबर. आता त्यावेळेस तर तुम्ही 2023ला बरोबर. आलेला. बरं. मग ज्यावेळेस
तुम्ही नागपूरमध्येच पूर्ण स्टडी केलाय, हम्म. मग लायब्ररीमध्ये बसून करायचं की घरी? मी घरी बसून अभ्यास केलेला. पूर्ण अभ्यास घरी? पूर्ण घरी अभ्यास आता ते केला. कसं सांगायचं मुलांना की मुलींमधून पहिली आलेली मुलगी घरी बसून अभ्यास करते, कुठला क्लास करत नाही, पुण्यात नाही. नाही, दिल्लीला नाही, नागपूरच्या घरी बसून अभ्यास करते? नाही, ऍक्च्युली त्याच्यासाठी मी सांगेल की माझा सर्कल जो होता अभ्यासाचा तो खूप चांगला होता. मी मॅक्झिमम ग्रुप डिस्कशन वरती भर दिलेला. आता प्रत्येकाची आपापली वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते, पण माझा ग्रुप डिस्कशननी जास्त चांगला अभ्यास व्हायचा. तर माझे काही 2-3 मित्रमैत्रिणी होते, मी त्यांच्यासोबत फोनवर डिस्कशन करून अभ्यास करायची. अर्धा वेळ तरी मिनिमम, म्हणजे 5-6 तास. बाकी वेळ सेल्फ स्टडी करायची. ग्रुप डिस्कशन आहे तुमचं फोनवरती चालायचं? फोनवर असायचं, कारण एका सिटीमध्ये कोणीच नव्हते. बरं, म्हणजे परत तिथं झालं. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही काही करू शकता. हो, बरोबर. फक्त ते पाहिजेत. येस. मग तुम्ही पुण्यात असो, मुंबईला असो किंवा नागपूरमधल्या एखाद्या छोट्याशा खेड्यात का असताना. हो, बरोबर. आम्ही लक्ष्मीकांत सुद्धा असे फोनवर वाचलेले, रिव्हिजन केलेले आम्ही. लक्ष्मीकांतची साईज एवढी हो. ते तुम्ही फोनवरती? हो, केलेले. क्या बात आहे. म्हणजे त्याचाच परिणाम हा आहे की मला वाटतं तुमचा पहिलाच रिझल्ट होता, पहिल्याच रिझल्टमध्ये तुम्ही डेप्युटी कारण कलेक्टर. कसं होतं की जर मी पूर्ण वेळ घरात बसून एकटी अभ्यास करत राहिली ना, तर मला ते कुठेतरी डिप्रेशन वगैरे जाणवायचं. तर मग सोबत अभ्यास केला तर समोरच्याचे व्ह्यूज काय आहे, अजून काय आपल्यामध्ये डेव्हलप करता येईल, या गोष्टी मला समजायला मदत झाली. बरोबर. मॅडम, थोडंसं आपण आता आणखीन थोडंसं वास्तवामध्ये घुसूयात. वास्तव कट्ट्यावरती बोलतोय. आज तुम्ही नागपूरमध्ये अभ्यास केला, तुम्ही परिस्थिती सांगितली. म्हणजे एक सर्वसामान्य जो कॅन्डिडेट असतो, सगळं व्यवस्थित आहे, तू पुण्यासारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतो, त्याची पण खूप कारणं असतात. तुमची परिस्थिती सर्वसामान्य कॅन्डिडेटपेक्षा खूप वेगळी होती. तर वडील सोडून गेले, त्यात कोविड, तुम्ही नागपूरमध्ये बसून अभ्यास करत होतात, आर्थिक परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नव्हती. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अभ्यास करत असताना काय तुम्ही सांगाल विद्यार्थ्यांना? अजूनही विद्यार्थी खूप कारणं सांगत असतात. अभ्यास पुण्यालाच केला पाहिजेत किंवा UPSCचा अभ्यास करायचा असेल दिल्लीलाच गेलं पाहिजेत, क्लासेस लावला पाहिजेत. काय वास्तव सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने, आता जे नवीन विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थ्याला जर ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसतील तर नवीन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करावी? कारण तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला काहीच माहित नव्हतं. सगळ्यात आधी तर मला असं वाटतं की आपल्याला योग्य मार्गदर्शक खूप आवश्यक आहे. कारण गायडन्स हे खूप इम्पॉर्टन्स आहे. गायडन्समुळेच आपण पुढचा अभ्यास कसा बरोबर. करायचा हे ठरवू शकतो. Exactly. आपल्या बुक लिस्ट काय असायला पाहिजे हे ठरवू शकतो. आणि सुरुवात करताना कोणीतरी अशा व्यक्तीचा गाईडन्स घ्यायला पाहिजे की खरंच त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅलिड पॉईंट्स आहेत. आणि प्रत्येकाकडून जे आपल्याला पटणाऱ्या गोष्टी आहेत त्या घ्यायला पाहिजे. स्ट्रॅटेजी बरोबर. एखाद्याची एक्झॅक्टली आपण फॉलो कधीच करू शकत नाही. आपली स्वतःची वेगळी स्ट्रॅटेजी असते. Right. आणि ती स्ट्रॅटेजी आपण स्वतः बनवायला पाहिजे की एखाद्याने असं केलं. आता समजा मी माझंच सांगते, मी ग्रुप डिस्कशन केला, मी फोनवर अभ्यास केला, तर प्रत्येकाचा फोनवर किंवा ग्रुप डिस्कशनने अभ्यास होईल असं नाही आहे. प्रत्येकाचं स्वतः वाचल्यानंतरच त्यांना समजतं. तर ती स्ट्रॅटेजी आपली ठरवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एखादा रिझल्ट गेला तरी आपल्याला माहिती आहे की आपला रिझल्ट कसा गेला, आपल्याला काय चुका झालेल्या आहेत आणि ज्या आपण पुढच्या अटेम्प्टमध्ये क्लॅरिफाय होऊ शकतात, सुधारू शकतो. तर या चुका सुधारून पुढे पुन्हा अभ्यास करत राहणं हे खूप आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी. एक दिवस तुम्ही 15-15 तास किंवा 12-12 तास अभ्यास करत आहे आणि दुसऱ्या दिवशी काहीच नाही, असं नको व्हायला. आणि मला असं वाटतं की क्वांटिटी जो अभ्यास आहे त्याच्यापेक्षा क्वालिटीवर जास्त भर द्यायला पाहिजे. Exactly. की असं काही आवश्यक नाही की तुम्ही खूप 10-10 कंटिन्यू 10-10 तास अभ्यास करायलाच पाहिजे. तुम्ही म्हणजे तुमचा वेळ ठरवा, तुमचे टाइम टेबल बनवा, काय तुम्हाला किती सब्जेक्ट किती वेळेत कंप्लीट करायचे आहे, तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे ते ठरवा आणि त्याच्या हिशोबाने अभ्यास करा. आणि स्वतःला वेळोवेळी ॲनलाइज करत राहा. म्हणजे रोज तुम्ही समजा एखादा टॉपिक वाचलेला, त्या टॉपिकवरती रात्री प्रश्न सॉल्व्ह करा. प्रत्येक दिवसाची रिव्हिजन प्रत्येक दिवशी व्हायला पाहिजे की खरंच तुम्ही आउटपुट ओरिएंटेड अभ्यास केलेला आहे किंवा नाही. बरोबर. नाही, खरं हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारण जेवढे अधिकारी सांगतात ते हेच गोष्टी सांगत असतात. आणि तेच अधिकारी होतात की ज्यांनी ह्या गोष्टी फॉलो केलेल्या असतात. बरेच जणांना आपल्याकडे आणखीन एक गोष्ट अशी होती की 5-7 वर्षापासून अभ्यास केलेला असतो आणि त्यांच्यापेक्षा कमी वयाचा जर एखादा अधिकारी झाला किंवा त्याचं सिलेक्शन झालं, इगो आडवा येतो. मी का विचारू, मी यांचं काय ऐकू, का तर मी यांच्या आधी अभ्यासाला सुरुवात केलेली.
किंवा हा माझ्याकडे पाहून अभ्यासाला बरोबर. अभ्यास केलेला आहे, यांनी माझी पुस्तक वापरलेली आहेत, म्हणजे माझ्या नोट्स वापरलेत, असे बोलणारे पण आहेत. त्यांनी शेवटी थोडासा इगो बाजूला ठेवून जर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच यश जवळ येईल. तुम्हाला 4थ्या वर्षी यश आलं. काय वाटतं किती वर्ष खरं स्वतःला आजमावण्यासाठी या क्षेत्रात घातले पाहिजेत, किंवा तुम्हाला जर आत्ता यश नसतं आलं तुम्ही काय केलं असतं? मी त्याच्यासाठी माझा अल्टरनेटिव्ह चूज केला होता की सरळ सेवा करायची. सरळ सेवेमधून एखादा तरी रिझल्ट येईल, एवढा अभ्यास केल्यानंतर काहीतरी तर मिळेल असं मला माहिती होतं. आणि समजा नसताच आलं तर मग मी दुसऱ्या सेक्टरकडे स्विच झालेच असते. तर मला असं वाटतं की सुरुवात करताना तुम्ही तुमच्या काय प्रायोरिटीज आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही वेळ ठरवा की किती वर्ष तुम्हाला द्यायची आहे इकडे. समजा तुमच्या 2-3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये जर प्रीच पास नसेल होत, कुठल्याच परीक्षा MPSCची प्री पास होत नसेल, तर मग आपण अल्टरनेटिव्ह शोधायला पाहिजे. आणि इथे कुठे इगो वगैरे काही या गोष्टी येत नाहीत. आणि असं अजिबात नाहीये की MPSC मध्ये सिलेक्शन झालं म्हणजे कोणीतरी देवता आहे किंवा खूप काही विशेष आहे, असं काही नसतं. म्हणजे प्रत्येकाच्या आपापल्या क्वालिटीज असतात आणि ते आपल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये पण आपण दाखवू शकतो. अगदी बरोबर. आणि हे लवकरात लवकर ओळखणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, योग्य वेळी घेतलेली एक्झिट ही सगळ्यात मोठं यश असू शकतं तुमचं. जर तुम्ही 4थ्या-5व्या वर्षी जर समजा तुम्हाला लक्षात येते की तुम्ही नाही करू शकत आता, किंवा आपल्या एवढं आपण कोणालाच ओळखू शकत नाही, बरोबर, स्वतःला जर ओळखलं बाहेर पडले तर कदाचित वेगळ्या क्षेत्रात अशी उदाहरणं आहेत, स्वतःचा बिझनेस सेट करण्याची खूप उदाहरणं आहेत आणि ते खूप चांगले सक्सेसफुल होऊ शकतात. खूप खूप जास्त आहेत. परंतु याच्यात जर या चक्रव्यूहात अडकले, तुम्ही 8-10 वर्षानंतर जर याच्यात नाही, कारण नवीन पिढी आहे, नवीन जी मुलं येतात खूप शार्प आहेत. बरोबर. आणि यांच्याशी फाईट करणं कठीण आहे. आणि आता आपल्याला तर माहिती आहे की पॅटर्न पण बदलतोय. बरं, आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की क्वेश्चन पेपर अनालिसिस हा खूप मोठा की फॅक्टर आहे यातला. कशा पद्धतीने ते, कारण बरेच जण सांगतात की क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं पाहिजे. आता काय होतं की विद्यार्थी क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं पाहिजेत म्हणजे नक्की करायचं काय याच्यातच कन्फ्यूज असतात. काय सांगाल तुम्ही? थोडंसं सविस्तर सांगा. म्हणजे एकतर आपण एखादा टॉपिक केला तर त्या टॉपिकवरचे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते बघायला पाहिजे सगळ्यात आधी. त्या टॉपिकमधून जेवढं आपण वाचलेलं आहे ते सगळे क्वेश्चन्स कव्हर होत आहेत का? काही एक्स्ट्रा पॉईंट्स जर मिळत असतील PYQ मधून ते नोट डाऊन करायला पाहिजे. त्याच्या रिलेटेड काही 4 ऑप्शन्समध्ये एखादा ऑप्शन असेल जो वेगळा दिसतोय, त्याची Googleवरून काहीतरी माहिती काढून ते नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे. म्हणजे पुढच्या रिव्हिजन वेळी आपल्याला ते कामात पडेल. आणि दुसरी गोष्ट मी अशी करायची की मी डायरेक्ट पेपर डाउनलोड करायची किंवा पेपरचे PDF आपले प्रिंटआउट काढून अख्खा पेपर सॉल्व्ह करून बघायचे, की त्याच्यामुळे आपल्याला आपलं लॉजिक सुद्धा डेव्हलप होतं, की एखादा प्रश्न येत नसेल तर कुठल्या लॉजिकने ते सोडवू शकतो. बरोबर. आता हीच गोष्ट ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवत होतात, बऱ्याच जणांचं काय होतं की पेपरला जातात, ते 1 तासामध्ये जर समजा पूर्वपरीक्षा आहे, पहिला पेपर तुम्ही देताय आणि पेपर तुम्हाला उत्तर येत असतं पण तुम्ही गोल दुसरीकडे करून येता. बरोबर. कोणी गडबडीमध्ये नंबर चुकून येतं, कोणी ते प्रत्येकाची ते गोल करण्याची पद्धत वेगळी असते. कोण प्रश्न उत्तर झालं की गोल करतं, कोण 10-10 गोल एकदाच करतं. तुम्ही काय करायच्या आणि विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? कारण एक गोल जर चुकला तुमचा, तिथंच जर लक्षात आलं तर पूर्ण पेपर तुम्ही तुम्ही काय करा? सगळ्यात आधी तर पेपरच्या आधी जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आणि पेपरमध्ये गेल्यावरती अजिबात विचार करायचा नाही. म्हणजे मी स्वतः करायची की आपल्याला एवढाच स्कोर आणायचा आहे किंवा तेवढाच स्कोर आणायचा आहे, आपल्याला आपलं बेस्ट द्यायचं आहे बस. आपली आधी जेवढी स्ट्रॅटेजी आहे ती आधी ठरवायची सगळी. पेपरला बसल्यानंतर याचा काही अजिबात विचार करायचा नाही. आणि पेपरमध्ये गेल्यानंतर मी एक प्रश्न सोडवला की तेव्हाच्या तेव्हा गोल करायचे. कारण जर आपण 10-10 क्वेश्चनमध्ये असं सगळ्या उत्तरं टिक करून नंतर करतो म्हटलं तर मे बी टाईम मॅनेजमेंटमुळे किंवा टाईम इश्यूजमुळे इकडे-तिकडे गोल होऊ शकतो आणि ते गडबडीत आपल्याला लक्षातही येत नाही. तर तेव्हाच्या तेव्हा गोल केलेलं बेटर आहे. बरोबर. तुमचा पहिलाच इंटरव्ह्यू होता? नाही, दुसरा इंटरव्ह्यू होता. याच्या आधी तुम्ही राज्यसेवेचा एक इंटरव्ह्यू दिला? हो, इंटरव्ह्यू दिलेला. मला वाटलं पहिलाच इंटरव्ह्यू होता. नाही, दुसरा. बरं, जो इंटरव्ह्यू होता म्हणजे तुम्हाला एक इंटरव्ह्यूचा अनुभव होता. तर बऱ्याच वेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतात, मुलं मॉक इंटरव्ह्यूला जातात, आधी तयारी करत असतात कॅन्डिडेट सगळे. काय केलं पाहिजे? तुम्ही 2 इंटरव्ह्यूचा तुम्हाला अनुभव आहे. कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली पाहिजे? कारण जनरली आपल्याकडे सवय हीच आहे की मुख्य परीक्षा पास झाल्याच्या नंतर आम्ही इंटरव्ह्यूला सुरुवात करतो. बरोबर आहे.
हे सुरुवात तर आधीपासून थोडीफार असली पाहिजे. म्हणजे निदान आपलं जे ग्रॅज्युएशन आहे ते आपला स्ट्राँग पॉइंट असतो. आणि लिटरली माझ्या इंटरव्ह्यूमध्ये माझा स्ट्राँग पॉइंट ग्रॅज्युएशनच होता. कारण माझे ग्रॅज्युएशन एक काहीतरी नवीन फील्ड होती. फॉरेन्सिक सायन्स. हां. आणि दुसरं मी ए-एस-ओ होते आणि होम डिपार्टमेंटमध्ये होते. तर बरोबर. ते लिंक झालं त्यांना आणि मॅक्सिमम इंटरव्ह्यू तिकडे गेला. आणि प्रत्येकाचं ग्रॅज्युएशनमध्ये आपण 3-4 वर्ष आपले घालवले असतात. तर त्यांना अपेक्षित असतं, की ॲट आपल्याला बेसिक नॉलेज जे आहे ते माहिती असायला असायला पाहिजे. पाहिजे. तर ग्रॅज्युएशनचा व्यवस्थित अभ्यास, त्याच्यानंतर आपली क्लॅरिटी पाहिजे, की आपल्याला काय पाहिजे लाईफमधून किंवा आपल्याला एम-पी-एस-सीमधून काय करायचंय किंवा आपलं मोटिव्ह काय आहे, उद्देश काय इकडे येण्याचा, या सगळ्या गोष्टी जर क्लिअर असल्या, तर इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स पडू शकतात. आणि इंटरव्ह्यूची प्रिपरेशन म्हटलं, तर मला वाटतं, की मॉक इंटरव्ह्यूज द्यायलाच पाहिजे. कारण की आपल्याला एकदम प्रॅक्टिस एकदम तुम्ही जर तिथे प्लॅटफॉर्मवर जाऊन बोलत असणार आहे, तर ज्या छोट्या-मोठ्या चुका असतात, त्या आपल्याला मॉकमधून आपल्या सुधारता येऊ शकतात. बरोबर. तर कारण इंटरव्ह्यूची भीतीच खूप जास्त बसलेली असते मुलांच्या बरोबर. मनामध्ये. ती भीती दूर करण्यासाठी काय सांगाल? इंटरव्ह्यूमध्ये जर आपले जे स्ट्राँग पॉइंट्स आहे, आपल्याबद्दलचे जे ओपिनियन आहे आपले, हे जर आपले क्लिअर असले, तर इंटरव्ह्यू आपल्या फेवरमध्ये जाऊ शकतो. कारण आपल्याला बाकीच्या ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी करंट अफेअर्स आहे किंवा एखादं इंटरनॅशनल अफेअर आहे, या गोष्टी माहीत नसल्या तरी कदाचित चालू शकते. पण आपल्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर बरोबर. ते एक त्याच्यामधून मला वाटतं की कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. नक्कीच. आणि खरं तर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हं. इंटरव्ह्यू हा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. बरोबर. त्याच्यात जर तुम्ही घाबरले, हं. तर तिथंच तुमचा इंटरव्ह्यू स्पॉईल झाला असं येस. समजायचं. बरोबर. मॅडम, तुमच्या या प्रवासामध्ये कधी असं वाटलं, की 4 वर्ष तर तुम्ही अभ्यास करत होता. 4 वर्षामध्ये अ, की यश मिळत नाही. असं कधी डिप्रेशन आलं होतं? भरपूर वेळा आला. काय करायचं तुम्ही त्यावेळेस? ॲक्चुअली 21ची एस-टी-आय कडून मला खूप जास्त होप होता. 21च्या बॅचला खूप 600-700ची ॲड होती हं. ती आणि त्याच्यामध्ये काहीतरी 2-3 मार्कांनी रिझल्ट गेला. तर तेव्हा तर असं वाटलं, की एवढ्या मोठ्या ॲडव्हर्टाइजमध्ये आपलं झालेलं नाहीये, तर मग आता कसं का होणार आहे? पुढे तर एवढ्या कमी जागा आहेत. पण माझा जो सर्कल होता, फ्रेंड सर्कल मी म्हणते, तर त्यांनी माझ्या जवळून अभ्यास बघितलेला होता. माझा स्ट्रगल बघितलेला होता. हिला किती माहिती आहे हे त्यांना माहिती होतं. तर त्याच्यावरून ते मला नेहमी मोटिव्हेट करायचे, की तुझा रिझल्ट नाही आला तर मग कोणाचा येईल? येईलच तुझा रिझल्ट. तू फक्त एक अटेम्प्ट दे. तर याच्यामुळे मी त्या अभ्यासात राहिली. अच्छा. म्हणजे खरं तर आपल्या आजूबाजूला कोण आहेत हां, आणि ते बरोबर. तुम्हाला किती मोटिव्हेट करतात, येस. हे खूप महत्त्वाचं असतं. निगेटिव्ह बोलणारे पण लोकं असतातच. तर त्यांना जितकं आपण साइडलाईन किंवा जितकं इग्नोर करू शकू, तितकं करायला पाहिजे. माझ्या माहितीनुसार तरी निगेटिव्ह बोलणारे हे नातेवाईकच असतात एम-पी-एससीच्या हो, विद्यार्थ्यांच्या बाबतीत. बरोबर. त्याच्यासाठी माझं प्रोटेक्शन माझी आई होती. म्हणजे ती हँडल करायची नातेवाईकांना. ते ढाल होते तुमच्यापर्यंत हो, येतच नव्हते बरोबर. पाहणे. ते माझ्यापर्यंत काहीच येऊ द्यायची नाही. क्या बात है! म्हणजे फक्त ह्या यशामध्ये किंवा कोणाचं यश असेल याच्यामध्ये फक्त अभ्यास तुमचा महत्त्वाचा नसतो. हं. ह्या अभ्यासासोबत ह्या बाकीचे फॅक्टर बाकीच्या पण गोष्टी. तेवढेच महत्त्वाचे असतात. आता तुम्ही टॉपर आहेत. आता बऱ्याच जणांच्या अपेक्षा अशा असतात, की टॉपरची बुक लिस्ट काय असते हं. किंवा टॉपर्सनी कुठली पुस्तक वाचली हे ऐकायचं असतं. आता 2 वर्ष झालं तुमचा अभ्यास हं. बंद होऊन. येस. काय आठवतंय की कुठली पुस्तकं तुम्ही वाचत होतात त्यावेळेस? सगळ्यात पहिले तर सुरुवात आपण स्टेट बोर्ड आणि एन-सी-आर-टीज पासून करायला पाहिजे, मला असं वाटते. आणि एन-सी-आर-टी जिओग्राफीच्या तर मस्ट आहे. म्हणजे राज्यसेवेच्या मेन्सला आपल्याला जिओग्राफीच्या एन-सी-आर-टीचा खूप वापर होतो. बरं. म्हणजे मॅक्सिमम प्रश्न त्याच्यामधून सॉल्व्ह होऊ शकतात. आणि दुसरी सब्जेक्ट वाईज म्हटलं तर मी हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांची पुस्तक प्लस स्टेट बोर्ड आणि बाकी पी-वाय-क्यू एनालिसिस हे वापरायची. आणि दुसरी जिओग्राफीसाठी दीपस्तंभांचं पुस्तक आहे ते वापरलेलं, स्टेट बोर्ड एन-सी-आर-टीज वापरलेल्या. बरोबर. त्याच्यानंतर पॉलिटीसाठी तर लक्ष्मीकांत आहे. लक्ष्मीकांत प्लस गव्हर्नन्ससाठी खाटेकर सरांचं पुस्तक वापरलंय. त्यानंतर एच-आर-डीसाठी पण खाटेकर सरांचं वापरलेलं. इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचा पार्ट 1, पार्ट 2. येस. हां. आणि सायन्ससाठी सचिन बस्के सरांचं पुस्तक प्लस लुसेंट्सचे काही विषय ओके. हां, काही कारण टॉपिक्स. हे विचारण्याचा उद्देशच हा होता, की प्रत्येक आता कमेंट्स येणारच. मॅडम हं. तुमची बुक लिस्ट पाठवा. बरोबर. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं, की टॉपर वाचणारे सगळे सेमच पुस्तकं असतात. हं. परंतु त्यांना ते टॉपर्सकडून जाणून घ्यायचं असतं, हं, की हं. काय वाचायचंय आणि शेवटी मार्केटमध्ये एखादं नवीन पुस्तक आलं, की ते कंटेंट घेतच असतात. ऑलमोस्ट सगळ्या बुक्समध्ये सारखाच असतो तसं तर. आणि अपडेट आलं तरी नवीन गोष्टी फक्त ॲड होत असतात.
आपल्याला PYQच्या भरोश्यावरती आपला कंटेंट पण म्हणजे बनवता यायला पाहिजे, की काय आवश्यक अजून येऊ शकतं. बरोबर. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या अनुभवावरून किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही मित्रमंडळी होते अभ्यास करणारे, की जे अजूनही अभ्यास करतात, काही चुका करतायत. काय वाटतं, की आता जे नवीन विद्यार्थी येणार आहेत, त्यांनी कुठल्या चुका टाळायला पाहिजेत या क्षेत्रात येताना? किंवा आत्ता जे अभ्यास करतायत, पण यश येत नाही. अभ्यास त्यांचा खूप असतो. हं, हं, हं. कुठल्या चुका टाळायला पाहिजेत? सर्वात पहिले तर तुम्ही एम-पी-एस-सीमध्ये काय येतंय हे विजन तुमचं क्लिअर पाहिजे. दुसरी गोष्ट एम-पी-एस-सीमध्ये आल्यानंतर तुम्ही स्वतःला काहीतरी टाईम लिमिट द्या, की एवढ्या वर्षामध्ये आपल्याला इतकं करायचंय, नाही झालं तर बाहेर पडायचंय. कारण ही जेव्हापर्यंत आपण टाईम लिमिट स्वतःसाठी सेट करत नाही, तेव्हापर्यंत परीक्षा येतायत, देत आहो आणि आपली सायकल अशी आहे, की परीक्षा कंटिन्यू सुरू असतात. प्री, बरोबर. मेन्स, कंबाईन, प्री मेन्स सुरूच असतं आणि अ, या चक्रव्यूहामध्ये आपले किती वर्ष गेले हे आपल्याला सुद्धा समजत नाही. नाही. तर ती एक टाईम लिमिट आपली फिक्स पाहिजे आणि सुरुवात करताना ज्या पुस्तकं आहेत, तुम्ही काय वापरत आहे, त्याच्यावर तुम्ही नेहमी कॉन्स्टंट असायला पाहिजे, की एखाद्या टॉपरनी किंवा एखाद्या यानी हे सांगितलं, तर मी हे वापरते आणि हे वापरल्याने इतके मार्क्स येतील असं काही नसतं. तुम्ही जे वापरत आहे त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करा. प्रत्येक पेपर वाईज किंवा PYQचं एनालिसिस करून तुम्ही तुमचा कंटेंट अपडेट करत जा. पण पुस्तकं एक्झॅक्टली खूप चेंज करत राहणं, या चुका मला वाटतं की भरपूर होतात, की मुलं एकाच विषयासाठी खूप सारे पुस्तकं वाचत असतात. नवीन आलं की 5-5, घेतलंच. 6-6 हां आणि ॲडव्हर्टाइज पण पुस्तकांची अशी होते, की या पुस्तकामध्ये सगळं आहे. बरोबर. ते ऑलरेडी आधीच्या पुस्तकामध्ये पण असतं. पण मे बी ते थोडं चित्र आणि हे सगळं चेंज झालेलं असतं. तर पुस्तकं आपले कॉन्स्टंट पाहिजेत आणि दुसरं सिलॅबसला धरून अभ्यास केला पाहिजे आणि PYQ एनालिसिस हे 3 की फॅक्टर आहेत. क्या बात है! तुम्ही नोट्स काढायचे कधी? नोट्स मी फॅक्च्युअल डेटाचीच काढायची. असं ओके. सरसकट सगळ्या नोट्स नाही काढलेल्या. आता काही लोकांचा नोट्स काढून अभ्यास होतो. म्हणजे मी अभ्यास करताना लिहायचे. पेपर घेऊन बसत होते. म्हणजे जेवढे फॅक्च्युअल डेटा आहे ते लिहिल्यामुळे मला असं वाटायचं, की आपला अभ्यास होत आहे किंवा मग नंतर समजा दिवसभरात काय अभ्यास केला याची जर रिव्हिजन करायची असेल, तर ते 2-4 पानं वाचले तर होऊन जायचं. ओके. काहीतरी असं ट्री डायग्राम बनवून किंवा डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये मी नोट्स अच्छा. म्हणजे काढायचे. नोट्स या नोट्स सारख्याच असल्या पाहिजेत. हो, बरोबर. कारण बऱ्याच जणांचे आम्ही नोट्स पाहत असतो. एक हां. पूर्ण नोटबुक भरलेली असते त्या ॲक्चुअली नोट्सनी. नोट्स काढण्यासाठी पण तुमची 2-3 रीडिंग तरी व्हायला पाहिजे. प्लस PYQ एनालिसिस झालेलं पाहिजे, एक्झॅक्ट. की तुम्हाला नोट्समध्ये तुमच्या काय लिहायचं आणि काय सोडायचं हे माहिती पाहिजे. बरोबर. पहिल्याच रीडिंगमध्ये मुलं नोट्स काढत बसतात. तर हे चुकीचं आहे. बरोबर. आणि बरेच विद्यार्थी मी पाहतो की चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स. हे करंट अफेअर्स जुनं झाल्याच्या नंतर वाचतात. म्हणजे एक्झाम आल्याच्या नंतर मागच्या 2 वर्षाचं करंट. त्याला करंट कसं म्हणतात हेच कळत नाही. पण ते 2 वर्षाच्या नंतरच्या ते चालू घडामोडी वाचत असतात. हां. तुम्ही कसं करायचं? सुरुवातीला म्हणजे करंट अफेअर्सचा एखादा एनालिसिसचा एक की व्हिडिओ असतोच YouTubeला रोज कुठलाही घ्या तुम्ही. तर तो एनालिसिसचा व्हिडिओमधून थोडंफार एखाद जे करंटमध्ये हॉट टॉपिक्स आहेत त्याचे नोट्स काढून ठेवायची मी आणि मग नंतर आपल्या करंटच्या मासिकांमधून अभ्यास केलेला. पण तुमचा कंटिन्यू हो, चालू असायचा, कंटिन्यू सुरू आहे. म्हणजे की थोडं फक्त तरी टचमध्ये असायचं, की जे ओके. एकदम हॉट टॉपिक्स आहेत त्यांचे नोट्स ते माझे तेव्हा काढून आणि ठेवायचे. न्यूजपेपर? न्यूजपेपर पण लोकसत्ता वाचायचे. ओके. न्यूजपेपर तर तर आपल्याकडे लोकसत्ता आणि मला वाटतं अ, UPSC वाले द इन हिंदू द किंवा हिंदू, इंडियन इंडियन एक्सप्रेस. एक्सप्रेस. द हिंदूचं कमी झालंय का मार्केट जरा? नाही असं काही नाही. हं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता ज्यावेळेस विद्यार्थी ग्रामीण भागातून पुण्यात येतात किंवा दिल्लीला जातात, तेव्हा काहींना क्लास करायचाच असतो, काहींना ऑनलाईन क्लास करायचा असतो. काय बरं आता तुम्ही तर नागपूरमध्ये बसून अभ्यास केलाय. क्लास खरंच गरजेचा असतो? जर तुम्हाला खरंच कोणी गाईड करायला नसेल, तर क्लास गरजेचाच आहे. पण जर तुम्हाला गाईडन्स मिळत असेल कोणाकडून, की नेमकं काय वाचायला पाहिजे, हे जर तुम्हाला समजत असेल कुठल्याही मार्गातून, तर क्लासची एवढी काही गरज नाहीये, मला असं वाटतंय. बरं. तुम्ही ग्रुप बी, ग्रुप सी म्हणजे हं. आता तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात. UPSCचा काही डोक्यात विचार आहे? नाही, मी सुरुवातीपासून UPSCकडे कधी गेलेच नाही. माझा MPSC फोकस होता आणि ते भेटलेलं आहे. क्या बात है! बस. नक्कीच मॅडम. खरं तर तुमचा हा जो सगळा प्रवास आहे, अभ्यासाचा असेल किंवा तुमचा असेल, एवढ्या खडतर परिस्थितीच आपल्याला म्हणावं लागेल. कारण एकतर तुम्हाला वडील सोडून गेले, त्याच्यानंतर कोविड, घरी आई एकट्याच आणि तुम्ही स्वतः कोचिंग, होम ट्युशन करून तुम्ही तुमचा
हा अभ्यास पण करत होतात, हे एवढं सोपं नाहीये. खरं तर आम्ही नवदुर्गा महाराष्ट्राच्या ही जी सिरीज चालवत होती याच्यामध्ये तुमचा पॉडकास्ट होणं गरजेचं होतं. कारण खऱ्या नवदुर्गा तुम्ही आहेत. कारण आज पहा ना, महिला छोट्या छोट्या कारणांवरून आत्महत्या करतात. बरोबर. कित्येक मुली अशा आहेत की त्यांच्याकडे खूप कारणे आहेत. हम्म. घरच्यांची साथ नाही किंवा अभ्यासाला वेळ मिळत नाही, घरची कामं असतात किंवा ज्या पुण्यात अभ्यास करतायत त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं बरोबर. असतात. तुमच्याकडे तर असंख्य कारणं होती. तर तुम्ही ते कारणं न देता तुम्ही संधी शोधली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं. खरं तर तुम्ही मुलींमधून पहिला आलात. 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले असतील ना रिझल्ट लावून? हा, जवळपास दीड वर्ष झालं. 1.5 वर्षापासून तुमचा पॉडकास्ट घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. शेवटी हा योग 1.5 वर्षाने आला. आपण वास्तव कट्टेवरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या. खरं रियालिटी तुम्ही स्पर्धा परीक्षेतली या विद्यार्थ्यांना दाखवली. तुमचे अनुभव सांगितले आणि तुमच्या अभ्यासाची पद्धती सांगितली. कारण बरेच विद्यार्थ्यांनी कसं असतं, आमच्यासारख्यांनी जर सांगितलं ते ऐकत नाही. ते म्हणतात ना, सोनारानेच कान टोचले पाहिजे. तसं तुम्ही काही गोष्टी ज्या वास्तववादी त्यांना सांगितल्या, अर्थात त्या त्यांच्या डोक्यात बसल्या पाहिजेत आणि त्या बसतील अशी अपेक्षा आहे. आपण वास्तव मांडलं वास्तव कट्ट्यावरती, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सर.